नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये महारोजगार मेळावा 2026 ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 64 कंपन्यांचा सहभाग, 2502 उमेदवारांनी घेतला लाभ। रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळावा 2026 ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल 64 नामांकित कंपन्या सहभागी घेतल्याने विविध क्षेत्रातील संधी उमेदवारांसाठी उपलब्ध झाल्या। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ITI, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्य असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी युवक युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले। या मेळाव्यास ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत, शिक्षक प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केनी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, डॉक्टर अरुण कुमार भगत आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल।